फुलं देती परिमळ गेली या फुलं देती आयुष्या शेवटी ते पैसा असं आपण बाकीच्या बद्दल तेवढा करतो आपल्याबद्दल तसाच घोळ ठेवलाय तसाच घोळ ठेवून सुखाचं मागणं मागायला चालू सुखाचं मागणं मागायला चालू करते सुखाचं मागणं कसं सापडलं आपल्याला संसारातून पाहिजे जास्त तुकोबा आहे खूप रागवले देवावर मी जाणारच नाही देवानं बोलवली असे काय म्हणत तुकोबा आहे ते तर म्हणतात मी जाणारच नाही आणि केलं तरी सुद्धा जे मागायचं ते मागणं पण देवानं बोलावल्यावर त्यांना बोलावल्यावर आणि योग्य भक्ताची ते वाट पाहतो तेव्हा उलट म्हणतो आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगत तसे भूत पांडुरंग भक्ताला काय म्हणतो की तुम्ही आषाढीला कार्तिकीला मला विसरू नका बरं माझ्याकडे येत जा 2 वारीला दोन्हीचे हात भरले घनदार अपार मिळाले वारकरी ते न जाऊ म्हणते आम्ही वैकुंठा हे देखील पण धरते म्हणून देव बोलवतात का देवाला माहिती आहे यांना काय पाहिजे त्यांना पाहिजे मोक्ष आणि मोक्ष यांना पाहिजे तर माझ्या जवळ एका यांचं स्वरूप आहे यांचं स्वरूप आहे मोक्ष मला द्यायचं काय यायचं ध्यानात आणून द्यायचं का मला जवळच काय द्यायचंय ध्यानात आणून द्या बस नुसतं ध्यानात आणून द्यायचंय यायच्या ध्यानात माणूस बसलेला आहे आणि याच्या ध्यानात मी आत्मा ब्रह्मरूपानं आहे हे विसरून गेले आत्माच देह आहे असा इतरांचं काय आहे समज आहे म्हणून आपला दृष्टांत रामचंद्र प्रभूपर्यंत आला होता आता रामचंद्र प्रभूंना त्याचं किंवा सगळं बरोबर केलं भानगड काय झाली मधात आली जत्रा खंडोबाची आणि गेलो बायकोला घेऊन खंडोबाला जत्रा आणि जत्रा काय म्हणताना अशी ठेल धरलेली महाराज एवढ्या गर्दीत झोपलेले दोघणार बायको महाराज ती गेली एकीकडून हे गेलं एकीकडून आणि इथं बायका भेटणार नाही का आता तो इकडे दोन हिंडलं पण पुन्हा गेलंच नाही लागलं तिचं ते पुन्हा रामाकडे गेलं म्हणलं देवा आता काय ते अडचण काही वेळी तेव्हा 2 रोज झाली बाईक पार तिथं काही वेळ लागला आता पिळव येतो म्हणा गाढवा बाई सारखी मला वेळ लागला नाही का महिला पाहायला नाही बाकीची माझं बाई तुला काही हक्क नाही का हे करा ते चाललं तर आत्मा मारून तिकडे जाय कारण त्याला मई पाहून दिली पण आता मात्र तू कोणाकडे जाय आता मात्र तिकडे जाय आता तू पाहून देऊ शकतो हा तुला भेटत नव्हती ते काम मी केलं भेटत नव्हती ते काम तो करीत नव्हता करीत नव्हता मग भेटत होती ते काम मी केलं आता सापडायचं काम उपयोग करतो म्हणून योग्य वागणे करता योग्य ठिकाण पाहिल्यावर ध्यान देत तसं योग्य मागणारे आता तुमचं बरं आहे कारण तुम्ही सगळे संसारामध्ये लुटूस करतात तर मावळणाऱ्या सुखा करता का न मावळणाऱ्या लक्ष देऊन ऐकाकडे पण त्या न मावळणाऱ्या ते तर मोक्ष आहे मग ते तर मोक्ष सुख आहे मग न मावळणार सुख आहे ना मग ते मिळते देवाकडून संतांकडून ऐका ते मिळते कोणाकडे मिळते ते साधू संतांकडे देवाकडून मिळते मग ते तुम्ही म्हटल्यावर तुम्ही सगळेच मुमुक्ष दाबता बरोबर मागायले तुम्हाला सुखाची बरोबर इच्छा आहे संसार मरणार आहे पण तुम्हाला मरणारं सुख नाही आवडत मरणाऱ्या संसारातून न मारणारं सुख आवडायले आजच्या संसारातून चांगलं सुख आवडायले संसारातले पदार्थ टिकणारे असं वाटतात का लवकर उद्ध्वस्त होणारे शिकणारे दीर्घकाळ टिकले पाहिजे आपल्या पाय व्हायची नाही त्याच्यातलं सुख आपल्याला दीर्घकाळ टिकलं पाहिजे दीर्घकाळ टिकणारं सुख फक्त मोक्ष ते मोक्ष तुम्हाला मिळते संतांकडे नाही तर देवाकडे आणि त्या मोक्षाची इच्छा आहे तुम्हाला तर तुम्ही आता कुणीकडे घा आता खुशाल पंढरपुराकडे घा देव तुमची वाट पाहतोय वाट पाहे उभा आवडी कृपाळू तातडी तुतावी तिकडून तुम्ही निघा तर तुम्हाला म्हणतात मी तर देवानं बलवल्याशी जाणारच नाही आणि देवानं बोलवलं की जे मला मागायचे ते मी मागितल्याशिवाय राहणार नाही ते मागील आणि जर का देवानं बोलवलं नाही ना मला तो वरी हे भरे पोट तोपर्यंत इकडच पोट भरील कसं तरी केला तो मिथ्या बोभाट नाही सापडली वाट सैराट आणि तसे देवानं नाही बोललं तोपर्यंत खुशाल मी राहील खुशाल पोट भरण फिरून नाही का खुशाल सैराट मी फिरल
पण पंढरपूरला जाणार नाही. आणि काय करील, देवाचं भजन करीत राहील, पण तिथं राहील तर तिथं जाणार नाही. आता अशा योग्य मागणाऱ्या भक्ताला खूप कधी हिंदू देव वाटेल का? नाही वाटत. तो देव आहे, तो चतुर आहे. योग्य अंतकरण शुद्ध झाल्यावर कुणीकडे हिंदू देईल का? तो नाही का? आपल्याला योग्य मुलगी उपवर झाल्यावर आपण तिला भटकू देतो का कुणीकडे बी? की अगोदर त्याची सगळी सोय करतो. आपल्या धाग्याला धक्का लागला तर हरकत नाही. आणि आता तर पुरीचा चांगला योग आला. दुबळेली मायबाप असली तर आता परिचय व्हायची गरज नाही. पहा, एक काळ असा होता, जवळजवळ तो काळ 70च्या अगोदरची गोष्ट. मी एका माणसाकडे कामाला होतो. त्यांच्याकडे 2-3 मुली होत्या, पण लयच बिकट काळ होता त्या काळात. इतकं नवरदेवाच्या लोकांच्या पुरस्कार महाराज, त्या लोकांच्या भयानक परेशान होत होते पुरीवाले मायबाप. म्हणून त्याने काय केलं, घर चांगलं होतं ते घरून, पण त्याची तयारी होती. एका ठिकाणी मुलगा पाहायला जमवलं, पण तरी ते मुलगा म्हणलं मला नाही पसंत. आणि सगळा किराणा आणला घरी, काय राहिलं नाही आणायचं. महाराज, त्या लोकायला जीव खाऊ घालण्यात खूप कष्ट लागत होते. काय घेऊन राहत होता नवरीचा बाप, पाय धुला, पाणी सगळं सगळं आणखी लगेच इतकं करून शेनी 3 वेळेस पाहुणे नापसंत करून गेल्यावर ते लग्नच आलेलं सामान संपत आलं, ते संपलं. म्हणले आता हे जवकत नाही, आता राहते पुढच्या वर्षी. इतकी परेशान होत होते. आता तसं परेशान व्हायचं काम नाही राहील, नाही का? आता परेशान व्हायचं काम पोरावाल्याला आहे का पुरीवाल्याला? आता पोरावाले बेजार आहेत, नाही का? म्हणून बेजार आहेत तर ते हातानच बेजार आहेत. तसं संसारावाले बेजार आहेत का? मोक्ष मागणारे बेजार आहेत. आता संसारावाले बेजार आहेत. आणि संसार नसल्याने का असल्याने सुद्धा संसार त्यांच्याकडे आहे नाही का? आणि असून सुद्धा बेजार आहेत ते. अरे, संसार नसून प्रेस राहायसारखी शक्ती आहे ना तुम्हाला ईश्वरानं दिली ना. तुम्हाला तुम्ही ओळखाय करता तुम्हाला काय दिले? बुद्धी दिली ना. जेणे तू थोडशी नारायण नासे जीव पण भौरक एवढी शक्ती तुझ्यात दिली. जाऊ दे, तुम्ही कोणत्याही वर्णात जन्माला असते, जाऊ द्या, कोणत्याही वर्णात जन्माला आले असते, कशाने दारिद्र्यात असले तरी तुमच्याकडे काय शक्ती आहे, बुद्धी आहे ना. त्या बुद्धीनं तुम्ही तुम्हाला परमात्मा ओळखू शकता. आणि तुमच्या पुढे आलेला अदृष्ट खोटं येते, अज्ञानाला येते. गरीब श्रीमंती ती अज्ञानाची ख्याती आहे का शहाण्याची? अज्ञानाची ख्याती आहे महाराज. श्रीमंतपणा, गरीबपणा, नाही का? आणि सगळे अज्ञानी श्रीमंताला नमस्कार करतात का पैशाला, धनालाच करतात. श्रीमंताला नाही कधी करत ते. तुमच्या जवळचं धन संपल्यावर तुम्हाला त्रास करतात, लोक निघून जातात. पण तुमच्याकडे विपुल धन असलं की लगेच वाकून नमस्कार करतात. तुम्ही थोडे बुद्धीनं दिलेली असली तरी पण तुम्हाला नमस्कार केल्याशिवाय राहतच नाही. अशी पहिलीच रीत आहे अशी, नाही का? आणि एवढी रीत असताना सुद्धा पैशावाले लोक सुखी नाहीत, कारण ते बी दुःखीच आहेत, नाही का? मग कोण असेल सुखी? ज्यानं तुम्हाला आपल्याला स्वतः ओळखले तो मात्र खरा सुखी आहे. आणि त्या स्वरूपाला कुणालाही माणसाच्या देहाच्या जीवाला ओळखता येते. आणि माणसात फक्त एवढी शक्ती आहे, संसार जमवायची शक्ती नाही त्याच्यात. आणि तो जमवला असं वाटत अनुभवले असलं तरी जमवलं नाही. अनुभवाला यायले पहिलं आपल्याकडे काहीच नव्हतं, आता आलेले म्हटलं नाही आलं तुझ्याजवळ काहीच नाही आलं. रिकाम्याच हातात आहे तू, भरलेले रिकाम्या हातात आहे. श्वासावर जगायला जमवलेले धनावर, श्वासावर जगायला महाराज, मिळवलेले धनावर नाही जगायला. कारण ते मिळवलेलं धन कोणाकडे तरी होतं, ते बी श्वासावरच जगत होते. श्वास बी खरे नाही, श्वास बी खरे नाही तर हा ते श्वास तर खरे आहेत का? ते एका मिनिटात जर 9 वेळेस येऊन चाललंय ते खरं आहे का? हे का एका घंट्यात 1500, नाही का? पहा, 900 श्वासोच्छ्वास एका तासामध्ये, 12 24 तासात 31,600 श्वास.
त्याचा घेतलाय आपण आधार, नाही का? आणि समजायला संपत्तीचा आधार, आता श्वासाचा आधार आहे का संपत्तीचा? त्यामुळे आम्ही फार बुद्धीनं कमवलंय, शिक्षण घेतलं, सर्व्हिस लागली, खूप मेहनत केली सर्व्हिस करून करायला, नाही का? एवढी मेहनत करून एवढं हातात घेतलं, उगाच नाही आला हातात, रात्रंदिवस डोळे फोडले, पण डोळे फोडले पण संतांनी तुम्हाला येण्यात काढले. डोळे फोडले का तुम्ही? काय केलं तुम्ही? तुम्ही मुद्दल दिलेलं ठेवा, याच्यात खर्च केला आणि तुम्ही स्वरूप ध्यानात नाही घेतलं. मग कोण सगळ्यात मोठा श्रीमंत कोण म्हणावा? तुका म्हणे दुबळी कोण कोण गेले वासुदेव असे विसरवली का? जे वासुदेव स्वरूप आहे आपलं, विसरले का ते दुबळे दुबळे. ऐसे जागविले अवघे जण, तुकोबाराय म्हणतात, मी असे बरेचसे जागवले, होते संचित ती केले दान. ते काही संचित होत का ते दान करून टाकलं, कारण ते खरं नव्हतं. दान केलं म्हणजे संचित माग जे झालं होतं माझ्याकडून, त्याचं प्रारब्ध झालं नाही, त्या प्रारब्ध व्हायच्या राहिलेलं ते संचित होतं का ते खरंच नाही, कशाचं खरंय ते खोटं ठरलं, कारण मागचे जन्म खरे नाहीत, माझे संस्कृतही खरी नव्हती. त्या खोट्या जन्मातून खोट्या समजुती झालेला वाढताना खोटा देतो. आता मी शहाणा झालो, जन्मच झाला नाही माझा, कशाचा संचित म्हणलं की संचित सांडवले होती ते जवळ चित्त गोत्त पुत्त माया, पैसे भित्त नाही, गोत्त नाही, पुत्त नाही, ही माया आहे सगळी. तुम्हाला कुटुंब आहे का? नाही. कशात काढावं लागेल तुम्हाला? बुद्धी नाही का? कुटुंब आहे तुम्हाला? तुम्ही शरीर आहेत का? नाही. तुम्ही देह नाही? पान देहाचे सारखे त्याला बदलायला लागले. तुम्हाला हे माहीत नाही, काही शिकवायची गरज नाही. तुम्ही बिगर दाढीचे तुम्हीच होते की नाही? तुमचं शरीर होतं बिगर दाढीचं. बिगर दाढीच्या शरीराला जाणत होते का तुम्ही बिगर दाढीचे होते? जाणत. बिगर दाढीच्या शरीराला जाणत होते. मग दाढीचं शरीर चांगलं आणि आता पांढऱ्या दाढीचं चांगले. तुम्ही पांढरे का काळे? मग दोन्ही पण. दोन्ही बी नाही. तुम्ही कवळे का? मग नाही. काळे पांढऱ्याच्या आधी कवळे होते, ते कवळे बी नाही. आणि मग जर तुम्ही हेच नाही तर तुम्ही कुटुंबावाले मालक घेत का? नाही. काय भानगडे? वित्त गोत्त पुत्त माया, माया हे सगळी. माया म्हणजे नसलेली दाखवणारी वस्तू. तसं इंद्रधनुष्य असतंय, हे आभाळ आल्यावर असं मी होत ते बोललं घ्या, त्याच्यावर रंग असते 4-5 तार गाडी किती गोल असतं ते दर्जेदार चक्रासारखं. आता त्याच्यातला कोणता रंग कोणा भरलाय? कोणताच रंग नाही. आभाळानं भरला का पावसानं का सूर्यानं? त्या तिघाशिवाय ते झालं नाही तयार. आभाळ आलेलं आहे, आकाशात झालेलं आहे, सूर्याच्या किरणाचा प्रभावानं ते तयार झालं. रंग भरले त्याच्यात, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले तुम्ही रंग आहेत का? ते रंग नाही. माया आहे ती माया. आणि आता माया ध्यानात आल्यावर केली हे लागावळी आणि निष्काम झालो देवा होते माझी कपाळी. तुका म्हणे तूच आता माझा सर्वस्व बळी. म्हणजे मग आता माझी केली चित्ता दान सत्ता मला संतांच्या हातात द्या, मला कोणी नाही असं करायला. अशा प्रकारचं मी खुशाली इकडे तिकडे हिंडत बसत तुकोबराय म्हणतात. पण देवाला बोलवल्याशिवाय मी दान मागणार बी नाही, देवाकडे जाणार बी नाही, असं तुकोबरायांचं म्हणजे तोवरी ही बरी कुठं केला तो मिथ्या बोभाट, नाही सापडली वाट राई आणि राई सैराट आणि फिरत असेल. पण पुढं तुकोबराय म्हणतात, तर तुकोबराय काय म्हणतात पुढं? जाते आवरा आणि ज्यावेळेस ज्याचे आदराचे तिने स्वामी कृपा करी, त्याने पाळिल्या वचने सख्यत्वाचा अनुभव. काय म्हणतात? जो परमात्म्यावर विश्वासू आहे की हा माझा स्वामी मला कधीच टाकणार नाही, माझा स्वामी माझा जीव लागे, इतका विश्वासानं जो भजन करतो, अशा भजन करणाऱ्याला देव बी आप कसं करून घ्यायला काही लागत नाही. आपण घेतो का देवाचा आधार? कोणीच घेईन महाराज. देवाचं नाव घेईन का आधार घेईन? नाव सुद्धा घेईनच ना, नाही का?
कोणाचं नाव घ्यायले, कोणाच्या कोणत्या कोणत्या वस्तूची नाव ध्यानात येत आपल्या मनात, देव सोडून सगळे सगळ्याचे देव सोडून कोणाकोणाच्या मनात काय काय नाही. महाराज नेहमी सांगत असतात, तुमच्या मनात काही धरलं का नाही तुम्ही, काहीतरी धरलं, देव धरला का नाही. ते तुकोबरायचं म्हणून झाले कंठी धरीला कृष्ण मणी, नाही का. आपल्या मनी काय धरलं आपण, काहीच नाही का तुमच्या मनामध्ये, जवळचं धरलं नाही का, जवळचं काही लांबचं काही धरलं का नाही. जरा जास्त जवळचं ते प्रेमाचं मनात धरलेलं आहे, ते धरलेलं खरं आहे का खोटंच धरलं सगळं, आणि खोटं धरलं, खोट्या मनात धरलंय आणि खऱ्याने धरलंय. म्हणून त्या खऱ्याने धरलं म्हणून त्या खऱ्याला इतकं त्यानं घेरलंय नाही का. पण ते घेरलं वाटायलं का ईश्वराची कृपा वाटायली त्याला, ईश्वराची कृपा वाटायली. म्हणून स्वामीवर इतका विश्वास पाहिजे. घेरलं वाटलं की ते मुक्त मोकळा मोकळा झाला मग. पहा, इतका विश्वास पाहिजे देवावर. सोडविलं माझा, सोडविलं माझा स्वामी निष्ठे प्रतिज्ञा ही केली यांनी. घ्या, माझा स्वामी निश्चयानं किती प्रमाण जबरदस्त, माझा स्वामी नक्की मला सोडवणार, ही अशी प्रतिज्ञाच केली. आणि सांगा तुम्ही, असा निश्चय करणारा जर साधक भेटला, जर देव त्याच्यावर काय नाही करणार. आता आपलं लहान बाळ जर आपण असं वाटल्यावर जर चढत असेल, खेळत असेल तर सारखं लक्ष असते बाळ, त्याला नाही वाटत मी पडन का काही, मला कोणी धरणार नाही, मला कोणी जवळ नाही का. त्या बाळापेक्षा जास्त प्रेम करतो महाराज देव. देव जास्त बाळ काय माहिती आई प्रेम करते. आपण हे सांगितलं आई जपते, किंवा त्या बाळकाला ज्यांना खेळायला घेतात ते इतकं जपतो, त्याला पडशील पडशील म्हणून तसं जपते आई, नाही का. ते कुणाचे हित आणि माऊली माऊली नाही का, कळवळ्याची म्हणून ती आई निर्निमित्त प्रेम करत असते. त्याच्याही पेक्षा परमात्मा त्याच्यावर सगळं सोपून देणं किती प्रेम करत असेल परमात्मा. कारण त्या परमात्म्यानं आईनं तरी बाळकाला जन्म दिलाय, पण बाळकाला घडवलं नाही. आणि जन्म दिला तर स्वातंत्र्यानं का परतंत्र्यानं, परतंत्र्या त्यानं दिलाय, स्वातंत्र्यानं नाही दिला. तिला हवं होतं मुलगन, झाली मुलगी, तिच्या इच्छेप्रमाणे झालं का. तिला हवं होतं चांगलं, हे झालं सगळं बांधलं नाही का. म्हणून तिनं दिलाय का ते तिच्या कर्मानं आलेलं फळ आहे, तिनं काही त्याच्याबद्दल केलं नाही. देवानं तर आपल्याला घडवलेलं आहे. कोणं दिलं केलं ते शरीर आपलं कोणं घडवलंय, ईश्वरानं केले. आणि इतकंच नाही तर महाराज म्हणतात इतका प्रेम करतो देव आपल्यावर. म्हणून तुम्ही जर त्याचं सख्यत्व स्वीकारलं, दास्यत्व जर स्वीकारलं, इतका देव प्रेम करतो तुम्हाला. तो काय करतो, सेवकत्व जर आपण इतकं चांगलं स्वीकारलं तर तो आपल्या सेवकत्व नाही सख्यत्व करतो तो आपल्याला. दास्यकरी दासाची दयाची, हो ना. देव आपल्याला दास्यत्व नाही देईल, तो सख्यत्व करतो नाही का. सखा नारायण असं सख्यत्व करतो की देवाचं सामर्थ्य संतांच्या लक्षात आलेलं असतं. आणि हे आपण सगळ्यांनी बी लक्षात घ्यावा असं संतांचं मनोगत, तळमळे नाही का. परंतु आता आपली बी तळमळच आहे, पण आपली तळमळ कशी आहे, काही तळमळीला काही हिशोब आहे का आपल्या. आंधळ्या माणसाच्या तळमळीला काही पारावार आहे का, नाही का. तसे आपण कसे तर आंधळे म्हणायला काही हरकत नाही. जिथं मी झालो देवा काय झाल्याचे फळ. आता ही भीत आंधळेपणाची स्थिती परमात्मा बाजूला करतो, पण त्याचं भजन केलं तर आणि ही स्थिती त्याच्या समोर मांडली तर आपण भजनही करतो, स्थिती मांडतो, पण प्रपंचाचीच मांडतो आपण देवासमोर, खोट्याची मांडतो नाही का. आणि खोटं देव कसा देईल बरं, नाही का. देव द्यायला परंतु हे मागणं बी अज्ञानाचंच आहे. आणि आपण तर रोज चिंतन ऐकतो, अदृष्ट अदृष्ट बी अज्ञाने का अदृष्ट आहे ती अदृष्ट नाही, ते अज्ञान. म्हणून व्यवहारातल्या कोणत्याच वस्तू देवाच्या आशीर्वादानं भक्तीने भेटत असते. असं पण आता बरेचसे महाराज लोक आशीर्वाद देते, होणार नाही का. अमुक अमुक तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार, अज्ञान म्हणतात. ते साधू असतात का बोधू असतात, बंधू असतात. तर काही काही योग येतो नाही म्हणले महाराज म्हणून खरं सगळंच असत नाही का. दोघच असे जाते काय बा
एखाद्या वेळेस अशी पंचायत येते ते जाणणारे कसे जाणते त्याला ते येतं मी त्या टायमाला नाही का. एक खाजगी अनुभव आहे. एक म्हातारी 2 दिवसापासून ते हरवली होती. ती म्हातारी अशी कळून गेली संडासनं त्याच्यात बगीच्यामध्ये तिला उठता येईन हाका मारता येईन एका मोसंबीच्या झाडाखाली झोप पाय टाकता येईन आवाज निघाणं अशी घायाळ होऊन गेली. आणि हे पाहू इकडे बेजार म्हणून ते आहे ना त्याच्या जाण त्याला फोन लावला. त्या 2 दिवस झाली मात्र काही कुणकडे गेली काही वेळच नाही. त्याला तिथून पंचांग पाहिलं त्या पंचांगावरून सांगितलं की त्यात मोसंबीच्या आळ्यात म्हातारी झोपली नाही का. पण हे सापडू शकते कारण एका ठिकाणी गुरुजींचं हे गेलंय की बाबा पंचांगावर हे कधी कधी सापडू शकते. पंचांग तसं पाहणारा पाहिजे सहदेव भांडळीमध्ये हे लागत ते पाऊस कधी येणार आहे कुठून येणार आहे. म्हणून चांगदेवान ज्ञानोबरायचं भाकीत पाहिलं होतं की जर एवढे जर हे महात्म्य आपल्याला ऐकायला भेटले याच्याबद्दल तर मग हे कोण असतील हे पाहिलं होतं त्यांनी पंचांगामध्ये. तर त्याला अनुभवाला आलं की हे काही कोणी नकली माणसं नाही ते अवतारी पुरुष आहेत असं त्या पंचांगावरून त्यांना कळलं होतं नाही का. म्हणून आता पंचांगावरून त्या घटना कळणं एक पण आशीर्वादानं तुम्हाला हे भेटल ना आशीर्वादानं ते भेटल हे केवळ काय आहे अज्ञान आहे. आणि काहीच व्यवहारातल्या गोष्टी भेटत नसतात. अहो त्या भेटत नसत्यात का त्या वस्तूच नसतात. कल्पना असतात त्या वस्तू असतात त्या कल्पना कल्पनेपासून हे जे तरी कल्पिलेलंच आहे ना. कल्पना नावरूपाची केलेली कल्पना वर्ण आश्रमाची केलेली कल्पना या सगळ्याच कल्पना देतात. या कल्पनेवर पुन्हा या ठिकाणी बालपणाची कल्पना केली होती. बालपणा म्हणून भाग होतो आपण नंतर तरुणपणाची कल्पना केली. बालपणा मावळला तरुणपणा आला नंतर म्हातारपणाची कल्पना केली. थकण्याची कल्पना बंदरच झाल्याची कल्पना असा ह्या सगळ्या कल्पनेचा सत्य आहे. तो काही खरा नाही. तो खराच नाही तर मग देव देईल का प्रसन्न होऊन नाही. उलट देव त्या वस्तू खोटे असं ज्ञान करून देईल का वस्तू देईल ज्ञान तुम्ही मागताल का मग देवाला तुम्ही लागणार नाही त्याला द्यायचं काम नाही. तो गवी मोकळे झाले की नाही का. म्हणून तुकोबाला बाबा तुम्ही असं दास्यत्व स्वीकारा देवाचं इमानदारीने दास्यत्व मनातून स्वीकारा तर तो परमात्मा दास्यत्वाच्या पूर्णवत्वाला नेण्यापेक्षाही सख्यत्वावर नेतो. कशावर नेतो तू सख्यत्वावर घेतो बस. दास्यत्व तुझा सुद्धा नाही कारण महाराज म्हणत असताना रे गुरुजी असतात ते शिष्याला शिष्य समजित नसतात. तर त्यांना माहिती ह्यो बी परमात्मा आहे सेवा घेतात सेवा घेत नाही त्यांनी कारण हा कोणी परमात्मा नाही का. इतकंच म्हणता येईल आज्ञाची परमात्मा स्वतःच स्वतःला विपरीत ज्ञान आहे पण परमात्माच आहे ना तो. शिष्याची जो न घे सेवा मानी देवा सारिखे नाही का. आणि त्याच असणाऱ्या शिष्याला तशाच गुरुचा बोध होत असतो. त्याचा फळे उपदेश अनेक दोष उपराधे म्हणून तुकोबाऱ्याबद्दल बाबा ज्याचे आदराचे दिने स्वामी कृपा करीत त्याने त्याचा असं आदरानं स्वामी बद्दल ज्याला आधार आहे देवाबद्दल आदर आहे अंतःकरणामध्ये ज्याला देवाबद्दल आदर आहे तर त्या आदराच्या योगाने स्वामी बी त्याच्यावर देव बी त्याच्यावर कृपा करतो. आणि त्या वचनाचं पालन केल्यामुळं सख्यत्वाचा अनुभव यायला लागतो. सखा वाटतो परमात्मा देव वाटतो मी भक्त वाटतो का सखा वाटतो. सखा वाटतो का मीच वाटतो मीच वाटतो का मीच आहे पण अशी कधी बुद्धी आपली निश्चय करी. आणि आता उठलं की पुन्हा व्यवहार आहे व्यवहारासारख्या व्यवहारात बोलायचं कारण व्यवहार जर खोटा आहे तर बोलणं कसं आहे खोटं आहे. फक्त खरे मी खरा आहे फक्त आणि ईश्वर खरा आहे. पण ईश्वर प्रगट आहे तो अमाईक शरीरामध्ये मी माईक शरीरामध्ये कारण ईश्वरानं पुरखा मायेचा घेतलाय आणि आपण पुरखा आविधीचा घेतला. इतकाच फरक आहे. पुरख्यात फरक आहे का आपल्या स्वरूपात पुरख्यात फरक आहे आणि पुरखात तो खरा आहे का ह्यो खरा आहे तोही नाही करेल नाही का. पुरखा नाही पुरखाच नाही का. पुरखाच नाही पण आता गज नाही पुरखा पण थोडा टप्पा धराला नाही का.
गण नाही बुरखा पण हे मोठ्या माणसाला बुरखा त्याला हे काही मान नाही झालं. याला काय याचं डोकं पागल झालं त्याला काही नाही. पटकन ध्यानात घ्यायचं आणि निश्चयावर यायचं, आनंदाला तयार व्हायचं भोगायला. कशा करता पटकन ध्यानात घ्यायचं, तुम्हाला जीवन मुक्त दशेचा आनंद भोगता येतो. वेळ राहिला नाही ना. हा हे का म्हणून आनंद भोगण्याकरता ध्यानात घ्या आणि तसा निश्चय करा. कारण पटकन लक्षात घेतलं पाहिजे. महाराज सांगत असतात ना, जसं पहिला मुलगा झाला पहिल्या वर्षी की पटकन बापाच्या हातातलं काम घेतो लवकर लवकर आणि बापाला विश्रांती देतो. तसं लवकर मोक्ष झाल्यावर जीवनमुक्तीचं सुख संसारात भेटत असतं पाहायला. कारण काही बी लक्षात मागे येतच असतील. काही बी लक्षात आले तरी ते लक्षात खोटे वाटले पाहिजे, तेव्हा आनंदाला धक्काच लागणार नाही का. आपण रात्री उदाहरण घेतलं होतं एक नाटकामधलं. झालेच नाटकात भांडणं, खूप भांडणं झाले. मग ते मिटवले गावातल्या माझ्या माणसानं. आता जेवण राहिले होते. तुम्हाला हे साधं वाटायला का? जेवण राहिले होते. आता लोकांना मिटवल्यानंतर आता हे नाटकातले माणसं शांत झाले. आता नाटक संपल्यावर जेवायचं होतं. मग आता एकमेकाला हल्ल्याबद्दल नाराज होते का मोकळे मनानं जेवतील? काहीच नव्हतं ते नाटक. त्याला माहिती आहे ते मारामारी झाली का? काहीच नाही. इतका व्यवहार खोटा वाटला पाहिजे, इतका वाटलं पाहिजे नाटकासारखा. ज्ञानोबरायांचं प्रमाणे काय म्हणतात ते, का स्वप्नीचा आभास आहे भद्र जाती, हे विषय तरी कैसे रोहिणीचे मृग जळ जैसे, का स्वप्नीचा आभास. स्वप्नीचा आभास आहे भद्र जाती. स्वप्नीचं राज्य राजा स्वप्नात झालेला दिवसात असा डेरिंग राहील का? नाही, ते खोटं ठरलं. पण भांडणं सकाळी खरे ठरले का खोटे? खोटे ठरले. पण नाटकातले भांडणं सकाळी खोटे ठरले का? करीत असताना भांडणं नव्हती ती. अरे काय नाटकातली माणसं, अरे जीवनमुक्त दशेवरच जगायचं जीवन. भांडणं करीत असताना भांडणात नव्हते ते. त्या पिक्चर मध्ये एकमेकांचे भळलेले दाखवते, रक्तबंबाळ झालेले दाखवते नाही का. मग आता ते डोक्ष फळलेले असताना रडल्यासारखं दाखवलं का रडत येते. काय जीवनमुक्तपणा भोगायला ते, अरे बघायला का तुम्हाला आम्हाला फसवायला ते, हसवायला ते नाही का. म्हणून त्या नाटकातला भाग दाखवायले आणि आपल्याला माहित आहे नाटक तरी आपण रडायला डोक्ष फुटलेलं पाहून. सासरवासनीला सासरवास दाखवलाय आणि आपण पाहून डोळ्याला पाणी आलं. एवढा जरी सासू सासरे असतील एवढा सासरवास करावं का? बाकीचे म्हणतील. पण ते नाटक पाहणारे माहित असून रडत येते. मग आता हे रडणारे खरं समजतात पट्ट्याला. आणि आपलं तरी व्यवहारात काय चाललंय? चांगल्या दर्जाचं जीवन जगायचं घड्या, तर तुमच्या डोक्यात क्रोधाची चिंता निघून देऊ नका कशाबद्दल. इतके तुम्ही शांत झाले पाहिजे. तुम्हाला तुम्ही कळाले तशाला तसे की आटोपला खेळ घरचा. आता क्वचित तसं वाटतं, म्हटलं की वाटत नाही. मग अभ्यास करा गड्या, काय करा, भौतिक राहा गड्या. कशामुळे चिंतन मनन, कशामुळे याच्यामुळे. तुम्ही काय करीता क्वचित झाल्यावर तसं घोटतच राहत जाता. कारण हळूहळू तुमची बुद्धी थकून जाईल, इंद्रिय थकतील आणि मग शेवटी तुमच्या निश्चयाला तुमचे हात पुरणार नाही. ती बुद्धी चांगली तोपर्यंत निश्चय करून टाका. त्या बुद्धीने एकदा वरलं जर तिला असा वळ पडला परमात्मा रूपाचा, तर ती जळती पण तिचा वळ सोडणार नाही. आपण व्यवहारात दृष्टांत देत नाही का, नाही का, दोरी जळती पण वळ सोडते का नाही. तसा वळ लागला पडला पाहिजे आपल्या बुद्धीला, आपल्याबद्दल जगाबद्दलचा. आणि आपला तसा वळ पडल्यावर महाराज सगळेच देव वाटते का? सगळे देव आहेत, सगळे देव आहेत वाटते का? आहेतच. पण तेच तरी करतो का एकमेकाचा? पण असं जर सगळ्यांना ज्ञान झालं महाराज, अशी संतांची इच्छा होऊ शकतं ना. पण माणसाच्या देहातल्या जीवाला सुख तर आवडत आहे. सुख व्हायसारखं जिथं हिंदने तिथं तो जात नाही. काय मागच्या पापाला धरावं लागतं घेणं देणं अज्ञानाला, की काय पूर्वीचे पापीच येत नाही का. म्हणून
पापी आहेत का आपण? अज्ञानी आहेत. पापी नेहमीच ठरत नाहीत, अज्ञानी ठरतो. आणि अज्ञान आपल्याला पांगवायची शक्ती, आता ते पण नादी लागल्यामुळं शक्ती खर्च होऊन जाते. आता ते अज्ञान पुढच्या जन्मात आपल्या कामाला येतंय, अशी आपल्या भोवतालची स्थिती आहे. परंतु तुम्हाला म्हणतात, तुम्ही जर स्वामित्व इतका खुमारीनं जर स्वीकारलं तर भगवान त्याचं संक्षेप करतो. आणि पुढे तुम्हाला काय म्हणतात, घडे तैसे घडो आता, माय बापाची सत्ता, तुका म्हणे चिंता, काय पाहे मार्गा, म्हणून आता गड्या माझ्या तसं व्हायचं तसं होईल. आता संसाराचं बी पारमार्थाचं बी आता काही चिंता करणार नाही. आता एकच चिंता करेन, कधी परमात्मा बघितलं कधी मी जा, एकच चिंता आहे. आता आता कशाची चिंता करीत नाही, परमार्थाची करायची नाही, संसाराची करायची, एकच चिंता करायची, कधी मला देव बलवी, कधी मी त्याच्याकडे जाईल, आणि कधी माझा उद्धार होईल, कधी माझ्या मनासारखं मागल, कधी मला देव देईल. एवढंच आता मागे राहिले. आणि तोपर्यंत तोवरी हे भरे पोट, केला तो मिथ्या बोभाट, नाही सापडली वाट, सराईत आणि फिरत असे, कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठला 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 विठ्ठला, हरा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, हरा विठ्ठला 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 विठ्ठला.